आज मुस्लिम वेलफेअर असोसिएशन अहमदपूर तर्फे महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांना मराठीतून कुराणची प्रत पाठवण्यात येत आहे। स्पीड पोस्टद्वारे पोस्ट ऑफिस समोर आम्ही जमलेले आहोत। सध्या संबंध भारतभर एक वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे। इस्लाम धर्माबद्दल गैरसमज खूप पसरलेले आहेत। काही गैरसमज तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पसरलेले आहेत की आमची जी पवित्र कुराण आहे याबद्दल असं सांगितलं जाते की ही पवित्र कुराण हे आम्हाला आतंकवादाचे प्रशिक्षण देत आहे। तसे नसून पवित्र कुराण हे आमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणीवर मार्ग म्हणून आम्हाला दाखवण्यात आलेला मार्ग आहे या कुराणद्वारे। आणि सध्या वातावरण कसं आहे की इस्लाम धर्माबद्दल जेवढे तुम्ही वाईट बोलाल तेवढं मीडियाद्वारे त्यांना प्रसिद्धी मिळते। इस्लाम धर्माची काहीच माहिती नसताना नितेश राणे असो किंवा रामगिरी महाराज असो किंवा सध्या ते संग्राम जगताप आहेत किंवा ते तेलंगणाचे राजा सिंग आहेत, ते उठसूट इस्लाम धर्माबद्दल उलटसुलट बोलतात। नितेश राणे सध्या आघाडीवर आहेत महाराष्ट्रात। महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे। संबंध देशात जेवढे राज्य आहेत, जेवढे केंद्रशासित प्रदेश आहेत ते आपल्या महाराष्ट्रात राहतात। सध्या एक विषय चाललेला आहे मराठी विरुद्ध हिंदी, आणि त्या मराठी विरुद्ध हिंदी या विषयाचं डायव्हर्शन करण्यात येत आहे की तुम्ही मुस्लिमांना मराठीतून आजान देण्यासाठी सांगू शकता का, असं नितेश राणेंना हिंदी भाषिक लोकांद्वारे डिवचण्यात येत आहे। आणि नितेश राणे त्यांच्या डिवचण्याला बळी पडून इस्लाम धर्माबद्दल उलटसुलट बोलत आहेत। नितेश राणे यांनी इस्लाम धर्म काय आहे हे समजून घेण्यासाठी त्यांना मराठीतून ही कुराणची प्रत पाठवण्यात येत आहे। महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचं जे हे आहे परंपरा जी आहे ती संत परंपरा आहे। आपल्या संतांनी सांगितलेलं आहे अवघे विश्वची माझे घर, म्हणजे अवघे विश्वची माझे घर, म्हणजे इथं फक्त ह्या भारताबद्दल आपल्याला संतांनी मार्गदर्शन केलेलं नाहीये, तर अवघ्या विश्वाला आपलं घर समजण्यात आलेलं आहे। आणि इथे येणारा तो उत्तर प्रदेशचा असो, बिहारचा असो किंवा आणखीन कोणत्या राज्यातला असो, जेव्हा महाराष्ट्राची परंपरा ही आहे की अवघे विश्वची माझे घर, तर मग तो कसा प्रकार झाला? त्याला त्या भाषा स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिलेलं आहे। ठीक आहे, महाराष्ट्रात आपण राहतो, आपल्याला मराठीबद्दल अभिमान राहायला पाहिजे आणि आपण मराठीतच बोललं पाहिजे जर येत असेल तर। समजा एखाद्या माणसाला मराठी येत नाही, आपण उदाहरणासाठी आपण एक उदाहरण देऊ की आपण महाराष्ट्रीयन आहोत, मराठी आहोत। आपण जर तेलंगणा किंवा आंध्र प्रदेशात गेलो आणि आपल्याला तिथं जर तेलुगू बोलता आली नाही आणि त्या लोकांनी जर आपल्यासोबत असं वर्तन केलं जे आपण करत आहोत, तर ते किती आपल्याला वेदनादायी ठरणार आहे। ही भाषेचं मराठी आणि हिंदी भाषेचं भांडण यांनी डायव्हर्ट केलं, पूर्ण वळवलं इस्लाम धर्मावर। आणि इस्लाम धर्माबद्दल आता गैरसमज काय पसरवण्यात येत आहेत किंवा इस्लाम धर्माला टार्गेट करण्यासाठी इथून काय बोललं जाते की तुम्ही मराठीतून आजान द्यायला लावू शकता का? बाबा हा विषयच नाही ना, वाद आहे मराठी आणि हिंदीचा। मग इथं कशाला तुम्ही इस्लाम धर्माला तुमच्या वादात ओढता? गरज नाही ना ती ओढण्यासाठी। मग म्हणून आम्ही काय केलं, मुस्लिम वेलफेअर असोसिएशन अहमदपूर शाखेच्या वतीनं संबंध महाराष्ट्रभरात आता ही चळवळ चालू आहे की इथून मराठीतून एक कुराणची प्रत नितेश राणे यांना संबंध महाराष्ट्रातून पाठवण्यात येणार आहे। आमचा आग्रह आहे नितेश राणे साहेबांना की त्यांनी ही मराठीतून जी त्यांना कुराणची प्रत पाठवली आहे हिचा अभ्यास करावा, याच्यात काय लिहिलेलं आहे इस्लाम धर्माबद्दल ते बारकाईने वाचन करावे आणि त्यानंतर मग इस्लाम धर्माबद्दल आपलं जे काही ओपिनियन आहे ते द्यावं। उठसूट ते इस्लाम धर्माला बदनाम करण्यासाठी किंवा इस्लाम धर्माला बदनाम करून स्वतःची प्रसिद्धी करून घेण्यासाठी ही जी त्यांनी गेल्या 4-5 वर्षापासून जे चालवलेलं आहे त्यांनी की फक्त प्रसिद्धीसाठी ते इस्लाम धर्माबद्दल उलटसुलट काही वेडावाकडं बोलत असतात। परवा त्यांनी सांगितलं की मस्जिदमध्ये घुसून मी मारणार आहे किंवा ह्यांच्या ढुंगणावर लाता घातल्या पाहिजेत। ही आपल्या महाराष्ट्राला शोभणारी भाषा नाही आहे। महाराष्ट्र असा नाही, महाराष्ट्र सर्वसमावेशक राज्य आहे। सर्वसमावेशक नाही, भारतातीलच नाही तर परदेशातील लोक सुद्धा महाराष्ट्रात राहतात।
आज जे महाराष्ट्राची जी दुर्गती झालेली आहे गेल्या 10-11 वर्षापासून, महाराष्ट्र पूर्ण संबंध देशामध्ये सर्वात जास्त प्रगत राज्य होतं. शैक्षणिक क्षेत्रात असेल, औद्योगिक क्षेत्रात असेल, राजकीय क्षेत्रात असेल, कोणत्याही क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल होतं, प्रथम होतं. पण गेल्या 10-11 वर्षापासून महाराष्ट्राची परिस्थिती एवढी बिघडलेली आहे आणि त्या परिस्थिती बिघडवण्याला कारणीभूत आहेत नितेश राणे, रामगिरी किंवा संग्राम जगताप किंवा राजा सिंग, हे बाहेरून येणारे हे नेते. यांनी आपल्या जिभेला आवर घालावा म्हणून आम्ही काही मोठं हिंसक आंदोलन कधीही करणार नाहीत. आम्ही अहिंसेच्या मार्गाने त्यांना ही कुराणची प्रत इथून पाठवत आहोत. आमचा आग्रह आहे नितेश राणे साहेबांना, त्यांच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचत असेल तर त्यांनी एकदा कुराणचा बारकाईने अभ्यास करावा आणि त्यानंतर मग इस्लामबद्दल आपले विचार प्रकट करावे. ही नम्र विनंती आहे नितेश राणे साहेबांना.